विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये तर पारा आता थेट 47 अंशांवर गेलाय। पुढचे 4 दिवस उष्णतेचा ताप हा कायम राहणार आहे, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी प्रशासनानं आवाहन केले। दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत घराच्या बाहेर पडणं टाळा असं प्रशासनानं आवाहन केलंय। विदर्भासह उत्तर भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। उन्हाच्या झळा आणि उकाड्यानं नागरिक आता पुरते हैराण झालेले आहेत। वर्धा जिल्ह्यात तर सूर्याचा प्रकोप पाहायला मिळतोय। पारा इथं थेट 47 अंशांवर पोहोचलाय आणि हे देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान होतं। देशात उत्तर प्रदेशमधल्या बांदा इथं बुधवारी 48 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय। दरम्यान पुढचे 4 दिवस हे उष्णतेचा ताप कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय। त्यामुळे दुपारी 12 ते 4 दरम्यान नागरिकांनी घराच्या बाहेर पडणं टाळावं अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात पुढे आणखी एक महत्त्वाची बातमी येते। बातमी उपराजधानी नागपूरमधून उष्माघाताचे 2 बळी गेलेत असा एक संशय येतोय। उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा हा संशय शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। उन्हाचा पारा 45.5 अंशांच्या पुढे गेलेला आहे। गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकासमोर आपली बसचा थांबा इथे एका 45 ते 50 वयोगटातल्या अनोळखी महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली। पोलिसांनी उपचारांसाठी नेलं, मात्र डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केलं। तर दुसऱ्या एका घटनेत वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। मात्र हे दोन्ही मृत्यू उष्माघातानं झाले आहेत की काही वेगळ्या कारणानं झालेत हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल। काय नेमकी विदर्भामध्ये उष्णतेची परिस्थिती आहे जाणून घेऊया। माझा सहकारी अमर काणे आपल्या बरोबर थेट जोडले गेले नागपूरमधून। अमर, खरं तर 9 ते 9:15चीच वेळ आहे, मात्र आपण डोक्याला गमछा बांधलेला आहे। प्रचंड उन्हाच्या तीव्र झळा दिसतात। काय एकंदरीतच विदर्भामधली परिस्थिती आहे? अनुपमा, खरं तर सकाळी 8 नंतर घराच्या बाहेर पडायचं असेल ना तर गमछा न बांधता जाणं म्हणजे आरोग्याला अतिशय धोकादायक विदर्भात समजण्यात येत आहे। आणि यंदा म्हणजे गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद नागपुरात सुद्धा झालेली आहे। काल 46.6 अंश सेल्सिअस पर्यंत नागपुरात सुद्धा पारा पोहोचलाय आणि वर्ध्यात तर 47च्या पलीकडे गेलाय। म्हणजे किंबहुना 12 ते 4 नव्हे, अगदी 10 ते 6 वाजेपर्यंत या सगळ्या उष्णतेचे म्हणजे सूर्यनारायणाचा जो प्रकोप आहे ना तो जाणवत असतो। आणि संध्याकाळी 6 किंवा सकाळी 9च्या पूर्वी तप्त झळांमुळे नागपूरकर आणि विदर्भवासी संपूर्ण हैराण झाले। यावेळेला संपूर्ण जो पॅटर्न लक्षात आलाय, यावेळेला एप्रिल महिन्यापासूनच हा उन्हाच्या झळा जाणवायला लागला, उष्णतेची तीव्रता जाणवायला लागली आणि 45 अंशापर्यंत तेव्हाच तापमान गेलं होतं। आणि तेव्हाच हे कुठेतरी कुणकुण किंवा एक जाणीव साधारणपणे विदर्भवासियांना झाली होती की तापमानाचा पारा अगदी 46-47 पर्यंत जाईल आणि त्या अनुरूप तो नवतप्पा सुरू होणार। म्हणजे नवतप्पा साधारणपणे 25 मेला सुरू होत आहे। तत्पूर्वीच हे तापमान 47च्या पर्यंत वर्ध्यात गेलंय। आतापर्यंत जी स्पर्धा होती ती खरं तर चंद्रपूर मध्ये राहती, पण यंदा वर्धा सर्वाधिक तप्त शहर किंवा जिल्हा आढळून येतो सातत्याने। आणि संपूर्ण जो बेल्ट आहे अकोला, अमरावती आणि वर्धा इथे सातत्यपूर्ण असे उष्ण तापमान दिसून येत आहे। आता सुद्धा पुढील 24 तासाकरता वर्धा, अमरावती आणि अकोला येथे रेड अलर्ट दिलेला आहे, तर नागपूर, यवतमाळ या पट्ट्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे अजून उष्णतेच्या झळा पुढील 3 ते 4 दिवस राहणार आहे। अतिशय उष्ण असा संपूर्ण दिवस असतो आणि रात्री तप्त झळांमुळे सगळे विदर्भवासी अक्षरशः हैराण झालेले आहे। आणि यावेळेला सगळ्यात त्रासदायक म्हणजे उष्णतेच्या झळा ज्या जाणवत आहेत ते एप्रिल महिन्यापासून सातत्यपूर्ण जाणवत आहेत। त्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवताना लोकांना दिसून येते आणि लोक अक्षरशः हैराण झालेले आहे। खरं तर अनेक बेघर असतात, त्यांचे जास्त त्रस्त होत आहे। आकस्मिक मृत्यूची जरी नोंद होत असली तरी सातत्याने काहिली होते अंगाची, सातत्याने तहान लागते आणि सातत्याने डॉक्टर आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यास सांगत आहे। ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना घराबाहेर पडताना काय काळजी घ्यायची, कानाला बांधल्याशिवाय जायचं नाही, पायात चप्पल असल्याशिवाय काही कामं जे आहे महत्वाची आहे ते सकाळच्या सत्रातच आटपून घ्यायला सांगण्यात येत आहे। पण दैनंदिन कामं लोकांची सुरू असतात, विदर्भवासियांना नक्कीच सवय असते, पण आता सगळ्यात महत्वाचे आरोग्याकडे विशेष काळजी देण्याची गरज आहे। एकंदरीतच अमर, या सगळ्या परिस्थितीवरून लक्षात येते की संपूर्ण जनजीवनावर जसा पावसाळ्यात परिणाम होतो तसा उन्हाळ्यात सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सगळ्या सूचना आहेत। खरं तर सगळ्यांनीच काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। पुढचे 4 दिवस आणखी महत्त्वाचे असं म्हणावं लागेल। धन्यवाद अमर, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।